आज TDF संघटनेचा शिक्षकांचं राज्य अधिवेशन होतं आणि या कार्यक्रमाला सुरुवातीला राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देखील येऊन गेले होते। त्या सगळ्या मंडळींनी ज्या त्यांच्या अपेक्षा व्यक्त केलेल्या आहेत त्या शासनाकडनं पूर्ण करून घेण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत। त्याचा पाठपुरावा आम्ही सगळे मिळून करणार आहोत आणि मला असं वाटतं की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करणारे दादासाहेब भुसे हे शालेय शिक्षण मंत्री असल्यामुळे त्यांच्याकडेच यांचे सगळे प्रश्न आहेत। या संदर्भातली एक व्यापक बैठक शिंदे साहेबांच्या अध्यक्षतेखाली या महिन्याभरावर लावणार आहे। पालघरमधील दाबचरी येथे उद्योग संस्था येणार असल्याचं सांगितलं जातं। दुग्ध प्रकल्पाची जागा उत्तराखंडला दिली जाणार। मी पुढच्या 15 दिवसात मी आताच राजेंद्र गावितांशी बोललो, स्वतः पुन्हा एकदा तारापूर आणि ह्या परिसराचा दौरा करणार आहे, इथल्या इंडस्ट्रीजना भेटणार आहे, पालघरमध्ये देखील येणार आहे आणि त्याचवेळी मला परफेक्ट सांगता येईल की इथं कुठचा उद्योग येतोय, कशा पद्धतीनं आम्ही पुढे जाणार आहोत आणि कशा पद्धतीनं इंडस्ट्रीची वाढ या संपूर्ण परिसरामध्ये होणार आहे हे मी पुढच्या 15 दिवसात जेव्हा दौरा करेन तेव्हा मी तुम्हाला स्पष्ट सांगेन। दुग्ध प्रकल्पाची जागा काही आपल्याकडे घेण्याचा प्रयत्न केला जातो का? दाबचरी येथे नाही, दुग्ध प्रकल्पाची जागा ही इंडस्ट्रीसाठी आम्ही मागितलेली आहे, त्याच्यावर कारवाई सुरू आहे कारण तिथं आपल्याला मोठे प्रोजेक्ट आणायचे आहेत आणि त्याच्यामुळे ही शासन टू शासन जागा घेण्याचा विषय आहे। त्याच्यामध्ये कुठेही जागा आम्ही विकत घेत नाही, दुसऱ्या कोणाला आम्ही पैसे देत नाही। जी दुग्ध विकासाची जागा आहे ती आम्ही MIDC कडे घेतोय कारण त्या ठिकाणी आम्हाला उद्योग उभे करायचे आहेत। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।